पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही. आणि इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार आहे. कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मवेची गाडी जागेवरून हलतच नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था घरकाना घाट का झालेली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच देश सुरक्षित ठेवू शकतात अशी 2-3 वक्तव्य. मला असं वाटतं तुम्हीच लक्षात ठेवलं पाहिजे की ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही, इलेक्शन देशाची आहे. म्हणून देश पातळीवर 2014चा तुमचा जाहीरनामा, 2019चा जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू. तुमचा अर्थ तुम्हाला दाखवतो आहे, आमच्याकडे तयार आहे. आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाट बघतोय. आणि म्हणून देश पातळीवर मी देश पातळीवरचेच मुद्दे मागितले ना. हर घर शहर देश पातळीवरची योजना होती, हर घर जल देश पातळीवरची योजना होती. आज देशाची अर्थव्यवस्था, देशाचं GDP काय स्थितीत आहे, तुम्ही काळं धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही. आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेतात ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले आहेत. आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ED, CBI, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला वाटतं ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं. शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहानी टीका केलेली आहे. म्हणतात की 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही असा मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं. या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे नेतृत्व केले, दूरगामी नेतृत्व, आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पुढे जातो याचं दिसतंय. त्यामुळे बाकीचं जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे. चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य आहे की काही दिवसात बारामतीवरती बेटिंग लागेल. अजितदादाकडे खजिना आहे तर शिंदेकडे चावी. ते यांचं खजिन्याच्या आधारावर सगळं राजकारण चालू आहे. बरं झालं त्यांच्या मुखातून हे वक्तव्य बाहेर आलं की खजिन्याच्या बळावर अजितदादा आहे ना. यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पेटावून लावलं, कशा भूमिका मांडल्या, यात राज साहेबांनी मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती, त्या सगळ्या भूमिका सुद्धा आता राज साहेबांच्या फोटोमुळे समोर येतील. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर येण्याची शक्यता आहे. 17 मेला मुंबईत महायुतीची प्रचार सभा आहे शिवाजी पार्कला. त्या ठिकाणी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर आलेले असतात. येऊ दे, चांगलं होईल, आले पाहिजे. याचे मला असं वाटतं परिणाम भारतीय जनता पार्टीला बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सुद्धा भोगावे लागणार. कारण मी मुंबईत होतो मागचे 2 दिवस. ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय लोकांचे, बिहारी लोकांचे, UPच्या लोकांच्या रिएक्शन, प्रतिक्रिया आलेल्या आहे राज ठाकरेच्या पाठिंब्यानंतर. वाटतं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नाही तर बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागणार. पक्षफुटीवरून 2 महत्वाची वक्तव्य समोर आले. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचा आणि छगन भुजबळांचा. प्रफुल्ल पटेल म्हणतात की दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार आमच्यासोबत येण्यासाठी 50% तयार होते. मला असं वाटतं गेल्यानंतर अशा सगळ्या वक्तव्य होत असतात. 50% तयार होते. आधीचं पण अजितदादांचं वक्तव्य आलेलं आहे. या वक्तव्याला आता कोणताही अर्थ उरलेला नाही असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य आहे की 2014च्या निवडणुकीत पवारांनी NDA सोबत अर्थात भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तुम्हाला सर्वांना आठवत असेल की शिवसेना आणि भाजपचं 2014 साली बिनसलं होतं आणि भाजपला बहुमतापेक्षा थोडेच कमी आमदार होते. त्यावेळेला शरद पवारांनी भाजपला आणि तुमच्यासोबत येऊ किंवा बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं. तेव्हापासून हे सगळं सुरू आहे. छगन भुजबळांचं राजकारणामध्ये हे अलायन्स होत आलेले आहे. त्यावेळेस निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. आमचा मुद्दाच तो होता की आम्ही राष्ट्रवादी सोबत घेतल्यानंतर तुम्ही बोलेकुई मोठी केली होती, परंतु तुम्ही 2014लाच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला सोबत घेतलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला चालत होती आणि आम्ही 2019ला उद्धवजी ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी सोबत घेतली ती तुम्हाला दुखत होती. ही भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी 5 कोटी रुपयांची शर्यत लावलेली आहे. कागल आणि चंदगड या 2 तालुक्यात, बीड देण्याच्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार असल्याचं
धनंजय मंडलिक यांनी सांगितलं संजय मंडलिक यांच्यासाठी 5 कोटीचा निधी देणार सांगितलं. ते काय घरून देणार आहे का? सरकारचा निधी देणार आहे. नितेश राणेंनी इशारा दिलाय की नारायण राणेंना मत नाही तर निधी नाही. सरपंचांना धमकी धमकी असे धमकी लोक घाबरत नसतात. नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा गेले, तिथं सुद्धा पाडलेलं आहे. आणि मला इजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेचा पराभव तिथली जनता करेल. अमोल कीर्तीकरांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे गजानन कीर्तीकर हतबल झाले. ते शिंदे गटात असूनही ते म्हटले की संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा सासीमारा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती असं त्यांनी आरोप घरचाच आहे रे हा त्यांना मिळालेला. तर अमोल कीर्तीकर ईडीला सामोरं जात आहे. सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अमोल कीर्तीकर एक मजबूत शिवसैनिक आहे, काही डगमगणार नाही. चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना खरं तर गेल्या 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच ज्याला पहिल्यांदा खैरेसाहेब गेले असतील सगळ्या मुस्लिम बांधवांनी सातत्यानं निमंत्रण दिलं होतं. मला सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं. आणि तेव्हा मला असं वाटतं ईदगावर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं काही पाप नाही आहे. सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदांत राहणं, ईदगावर गेलो म्हणून काय हिंदुत्व सोडला तर त्याचा अर्थ होतो. मला असं वाटतं एक नवीन पाऊल पडत असेल शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं आणि समोरच्यांचं पण तसं पाऊल पडत असेल तर याचं सगळ्यांनी अभिनंदन स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काही मतं मिळतील असं वाटतं यावेळी किंवा आपण साथ घालताय मुस्लिमांना की मोदींचा विरोध म्हणून आमच्यासोबत राहा? मला असं वाटतं मुस्लिम बांधव आज उद्धवजींच्या नेतृत्वाला या सगळ्या मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकार केलेला आहे. संभाजीनगरात तो स्वीकार होईल. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंनी सरपंचांना चांगलाच दम दिलाय. 4 जूनला सर्व सरपंचाचा हिशोब घेणार असा दम दिलाय. फक्त यांचाच हिशोब जनता करणार आहे. हे हिशोब घ्यायलाच बाकी राहणार. दादा महायुती म्हणते की लोकसभेत त्यांचं 45-48 जागा निघतील. महाविकास आघाडीचं काय टार्गेट? मग तो 48 पेक्षा जास्त येतील त्यांच्या जागा महायुतीच्या. काही जण 40 म्हणतात, काही जण 45 म्हणतात, काही जण 48 म्हणतात. शिंदे गट लढणार की भाजप लढणार हे निश्चित होत नाही आणि त्यांच्या उमेदवार कोण करणार आणि हेच आम्हाला सांगतात त्यांच्या रानाबंदी आहे. आता निवडणुकीचे फॉर्म भरायचे 2-4-8 दिवसात. त्यांचे अजून उमेदवार ठरत नाही. उमेदवार सोडा अजून कोणत्या पक्षाने लढायचं हेच ठरत नाही. तो उमेदवार तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीनं पूर्ण 48 जागाचं जागा वाटप केलं आणि जवळपास सगळे उमेदवार ठरलेले. 1-2 कुठले तरी उमेदवार बाकी आहे. शिवसेनेने तर त्यांचे 21 उमेदवार खूप आधी जाहीर केलेले. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात मात्र संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केल्याचं दिसायला लागले सध्या. शेवटी माझं घर पण महत्वाचं आहे. राज्याचं नेतृत्व त्याच्यात रेकॉर्ड आउटच नाही जात ना त्या आयफोनमध्ये. सगळेच मला मागतो मला जायचंय. नाही वेगळा म्हणजे मी स्टोरी आहे बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. एक फक्त रेकॉर्ड विचार ना. असंच कोणातरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड कोण करते? हां चला सुरळकर करू लागले. हां लावलं का? चलो ओके. हां महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये राजकारण एवढं गलिच्छ झालं आहे की घराणे फुटलेली आहेत. म्हणजे बाप एका पक्षात आहे, मुलगा एका पक्षात आहे. ही एवढी राजकारणाची वाताहत का झाली असं तुम्हाला वाटतं? परवा एक शब्द राजसाहेबांनी मुंबईच्या सभेत वापरला, राजकीय व्याभिचार. आता हा व्याभिचार मोठ्या प्रमाणात राजकारणात निर्माण झालेला आहे. कोण कधी कोणत्या पक्षात असेल, कोणत्या घरामध्ये फोडाफोडी केली जाईल, या घराण्यातला माणूस फोड, त्या घराण्यातला माणूस फोड, या गटातला माणूस फोड, त्या घरात. आता हा व्याभिचार महाराष्ट्राला च्या संस्कृतीला जो महाराष्ट्रात सुसंस्कृत असं गणला जातो. यशवंत या सगळ्या व्याभिचाराला उत्तर देण्याच्या मनस्थितीत आलेली आहे आणि तो या निवडणुकीत मिळेल असं दिसतंय. दादा मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. फळपिकं जे आहेत
पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही. आपण इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार आहे. कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मव्याची गाडी जागेवरून हलतच नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था घरकाना घाट का झालेली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच देश सुरक्षित ठेवू शकतात अशी 2-3 वक्तव्य. मला असं वाटतं तुम्हीच लक्षात ठेवलं पाहिजे की ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही, इलेक्शन देशाची आहे. म्हणून देश पातळीवर 2014चा तुमचा जाहीरनामा, 2019चा जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू. तुमचा अर्थ तुम्हाला दाखवतो आहे, आमच्याकडे तयार आहे. आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाट बघतोय. आणि म्हणून देश पातळीवर मी देश पातळीवरचेच मुद्दे मागितले ना. हर घर शहर देश पातळीवरची योजना होती, हर घर जल देश पातळीवरची योजना होती. आज देशाची अर्थव्यवस्था, देशाचं GDP काय स्थितीत आहे, तुम्ही काळं धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही. आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेतात ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले आहेत. आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ED, CBI, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला असं वाटतं ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं. शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहानी टीका केली. म्हणतात की 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही असा आरोप. मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं. या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे नेतृत्व केले, दूरगामी नेतृत्व, आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पुढे जातो याचं दिसतंय. त्यामुळे बाकीचं जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे. चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य आहे की काही दिवसात बारामतीवरती बेटिंग लागेल. अजितदादाकडे खजिना आहे तर शिंदेकडे चावी. ते यांचं खजिन्याच्या आधारावर सगळं राजकारण चालू आहे. बरं झालं त्यांच्या मुखातून हे वक्तव्य बाहेर आलं की खजिन्याच्या बळावर अजितदादा आहे ना. यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पेटावून लावलं, कशा भूमिका मांडल्या, यात राज साहेबांनी मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती, त्या सगळ्या भूमिका सुद्धा आता राज साहेबांच्या फोटोमुळे समोर येतील. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर येण्याची शक्यता आहे. 17 मेला मुंबईत महायुतीची प्रचार सभा आहे शिवाजी पार्कला. त्या ठिकाणी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर आलेले असतील. येऊ दे, चांगलं होईल, आले पाहिजे. याचे मला असं वाटतं परिणाम भारतीय जनता पार्टीला बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सुद्धा भोगावे लागणार. कारण मी मुंबईत होतो मागचे 2 दिवस. ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय लोकांचे, बिहारी लोकांचे, UPच्या लोकांच्या रिएक्शन, प्रतिक्रिया आलेल्या आहे राज ठाकरेच्या पाठिंब्यानंतर. वाटतं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नाही तर बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागणार. पक्षफुटीवरून 2 महत्वाची वक्तव्य समोर आले. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचा आणि छगन भुजबळांचा. प्रफुल्ल पटेल म्हणतात की दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार आमच्यासोबत येण्यासाठी 50